ते पोषण आहार कर्मचाऱ्यांना केवळ महाराष्ट्र सरकार 2,500 रुपये पगार देत आहे। महाराष्ट्रातल्या लहान मुलांना बालकांना पोषण देऊन सशक्त करण्याचं काम जे महिला करतात त्या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र मात्र अशक्त करण्याचं काम करत आहे। त्यांना केवळ 2,500 पगार देऊन माझं म्हणणं आहे महाराष्ट्रामध्ये नव्हे देशातला एकंदरीत अभ्यास केला तर लक्षद्वीप, पॉंडिचेरी, तामिळनाडू, केरळ या राज्यामध्ये 9 ते 10,000 पगार दिला जातो। महाराष्ट्र लोक विकासाभूमी आणि प्रगतशील राज्य असं म्हटलं जातं। या महाराष्ट्रामध्ये या कर्मचाऱ्यांवर अन्याय होऊ नये, किमान वेतन कायद्याप्रमाणे 20,000 पगार द्यावा ही आमची नवभारत कामगार संघटनेची मागणी आहे। या मागच्या वर्षी आम्ही आंदोलन केलं होतं शांततेच्या मार्गाने। या वर्षी हे आंदोलन करून आम्ही धरणे धरून ही मागणी सरकारला करत आहोत। पुढच्या महिन्यामध्ये नाशिक विभागामध्ये आणि अमरावती विभागामध्ये आम्ही आंदोलन करणार आहोत। शासनाने त्याची दखल घ्यावी, नाहीतर येत्या काही काळामध्ये सगळ्या महाराष्ट्रातल्या सर्व कर्मचाऱ्यांना घेऊन आम्हाला मुंबईमध्ये मंत्रालयासमोर बसावं लागेल असा मी सरकारला इशारा देतो। त्यापूर्वी सरकारने 20,000 किमान वेतन द्यावं अशी मी महाराष्ट्र सरकारला विनंती करत आहे तुमच्या वतीनं, आणि ते त्यांनी मान्य करावं अशी माझी विनंती आहे। मी तुम्हाला एक सांगतो, आता आम्ही सगळ्या 6 विभागामध्ये आंदोलन करणार आहोत। त्या विभागीय आयुक्तांना सांगणार आहोत, आणि ते झालं नाही तर महाराष्ट्राच्या मंत्रालयासमोर आम्ही जाऊन बसू आणि मागणी झाल्याशिवाय पूर्ण झाल्याशिवाय उठणार नाही असं मी तुम्हाला बाकी सांगतो या निमित्ताने। तुम्हाला एक सांगतो मी, आज तुम्हाला अजून दिसला असता मोठा कार्यक्रम इथे मराठवाड्यामध्ये, पण पावसामुळे जरा थोडंसं आम्हाला आंदोलन थोडं आवर्त घ्यावं लागलं त्यामुळे, नाहीतर या ठिकाणी 5 ते 10,000 लोक आली असती। एवढी परिस्थिती कठीण आहे, कामगारांवर अन्याय होत आहे। महाराष्ट्रामध्ये सगळ्या कर्मचाऱ्यांचा नवभारत कामगार संघटनेला पाठिंबा आहे।